आणि त्यामुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला। चुकीचं आपण असं म्हणताय। आपला अभ्यास जरा कमी आहे। मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या उमेदवारामुळे वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार, ऐकून घ्या आता तुमचं झालं ना, तुम्ही प्रचाराचा मुद्दा असणारा तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून करू नका म्हणून तुम्हाला असणारा सांगतोय। म्हणून ऐका आता ऐका जरा। झालं ना तुमचं बोलून झालं ना। रिपोर्टर म्हणून राहा, कोणाचा असणारा स्पोक्सपर्सन म्हणून राहू नका, ही माझी विनंती आहे। आम्ही मागच्या वेळेस हे का नाही म्हणालात की काँग्रेस पक्षाला एनसीपीला की तुम्ही 12 ठिकाणी 5 वेळा हरलेला कंटिन्युअसली, त्या कंटिन्युअसली हरलेल्या 12 जागेंमधनं तुम्ही आम्हाला उमेदवार द्या। हे नॅरेटिव्ह का नाही तुम्ही रिपीट करत? ऐकून घ्या आता जरा प्लीज। स्पोक्सपर्सन म्हणून नका बोलत जाऊ, आता आम्हाला बोलू द्या। 12 जागेपैकी हरलेल्यांपैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि एनसीपी त्यावेळेस सोडायला तयार नव्हते। पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत आणि आमचा असणारा आरोप आहे की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि एनसीपीमुळे पडल्या। आम्हाला असणारा त्या 8 जागेमध्ये हिंदू मतं मिळाली, मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसने आणि एनसीपीने ब्लॉक केली। ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही 8 जागेमध्ये विजयी असतो। हे अनेक आकड्यांवरनं सिद्ध झालेलं आहे, पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाहीत। त्यांचा आमचा दुर्दैव आहे त्या ठिकाणी। आता लोक जेवढे निवडून देतील तेवढे आम्ही स्वीकारू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।